नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही मस्त असाल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आम्हाला गावाकडनं कोण भेटायला आलेलं आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि स्वराज एवढा एक्साइटेड आहे की तो डायरेक्ट खाली पण गेलेला आहे। मला म्हटला मम्मी तू ये मागणं, तर चला मग मी पण चाललेली आहे। तर मग तुम्ही पहा कोण आले आम्हाला भेटायला। मी खूप हॅप्पी आहे, खूप जवळची व्यक्ती, अगदी तर हृदयात असती एवढी जवळची व्यक्ती आलेली आहे। तर मग चला जाऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवते कोण आलंय ते। तर फ्रेंड्स आम्हाला थोडा यायला लेट झाला, तोपर्यंत माझे पप्पा आणि माझे चुलते आलेले आहे गावाकडनं। पप्पा इथे झोपलेले आहेत आणि चुलते स्वराज आणि ते मस्त गप्पा चालल्या त्यांच्या, हसून खेळून सर्व। आणि खूप भारी वाटलं कारण पप्पा ते अगदी 5-6 महिन्यानंतर पुन्हा पुण्याला आले होते ते आम्हाला भेटायला। आणि ते खूप दमले होते ॲक्च्युली, त्यामुळे त्यांना झोपून दिलं तर बाकीचे आम्ही सर्व गप्पा मारत बसलो होतो। तो शाळेत जातोय त्याच्याकडे आहे का नाही, आपल्याकडून भेटायची एक पाटी पेन्सिल द्यायची, त्याच्यावर त्याला ABCD लिवायला लावायची। मग त्याला म्हणायचं नाही 1-2 लिवायला लावायचं। नको बेटा दादा मला पण ती काय आवडते ते तर लाताचे पुढं सांगितलं तुम्ही नाही दुसरंच कोणाला तरी कामावर सांगितलं असं पाहून तू होती तेव्हा। तर पप्पांनी त्यांनी गावावरून भाजीपाला आणलेला, तर तुम्ही पाहे वालाच्या शेंगा आहेत। हे दाण्यांची भाजी मला प्रचंड आवडते आणि मी ते येथे निसत बसलेले आहे माझ्यासाठी। मम्मी बोलले घेऊन जा, पण म्हटलं गप्पा मारता मारता निसूनसुद्धा होईल। सो मी येथे ते वाल निसत आहे। याची भाजी जर केली ना अगदी मटणासारखी होते। जर तुम्ही कोणाला माहिती असेल तर नक्की तुम्ही सांगा कशी होते ती भाजी। चल उचल काय उचल शेंगदाणा उचल नाही किती बाळा, माझं हे घर आहे का नाही? पुढं पाला लवकर, तो येतोय आता मागून तुमच्या पुढं पाला तुम्ही लवकर। आता मला त्याचा डाव कळायला लागला ना वजन। वर तिने पुढे वाढायचं। तर त्यानंतर येथे वहिनींनी चहा केला होता, ब्लॅक टी केला होता। ते दुधाचा चहा नाही पिते, तर या तुम्ही पण चहा प्यायला। आम्ही इथे छान आस्वाद घेत आहे चहाचा। वहिनी पण माझ्यासोबत जॉईन झालेल्या आहेत चहा प्यायला। तर आम्ही दोघे इथे छान प्रकारे आस्वाद घेत आहोत चहाचा। आणायला गेली तू, कुठे चाललाय? बांबू लाडाचा लयच तिकडे गाडी नको जाऊ तू ते शर्ट काढ आतलं, ते जॅकेट बाहेर काढ। ते जॅकेट वरून घाल, असं उलट पाणी तुला शिकवलं घालायचं। जॅकेट वरून घालायचं, शर्ट आतून घालायचं। तर माझ्या पप्पांचा स्वराजवरती खूप जीव आहे। जेवढे आम्हाला ते जास्त काळजी घेत नव्हते तेवढे ते कधी आले तर स्वराजची तेवढी काळजी घेतात। आणि स्वराजलाही त्यांच्याशिवाय करमत नाही। तर त्याला सगळ्यात जास्त ते बाबा पाहिजे असतात, म्हणजे ते खाऊ वगैरे पण घेऊन देतात पण ते त्याला जास्त लागतात। मोठे बाबा काय तेवढे खाऊ वगैरे घेऊन देत नाही, त्यामुळे तो त्यांच्याकडे तेवढा जात नाही। पण त्याला सर्व म्हणजे तो कुठेही गेला तरी सर्वांमध्ये मिसळतो। तर येथे तो बांबू घेऊन आलेला आहे, सगळ्यांना वाटून देतो एक एक। आम्ही सर्व एन्जॉय करतोय बांबू खाण्याचा। दमच देतोय निस्ता, थांबतो देणार आहे मला, नको देणार आहे असू दे। तुला दोन बर मला वाटलं 7 जण आहे, त्याने बरं चुकून दिलं तुला सगळं। मला वाटलं 7 जण आहे, मी 7 म्हणले।
तर ऑलमोस्ट आता सर्व कामे आवरलेली आहे, जेवण वगैरे झाले आणि स्वराज गेला होता त्याच्या आजीकडे. सो तिकडून त्याला घेऊन येता म्हटलं चला आईस्क्रीम घेऊया कधीतरी काहीतरी. तर स्वराजने ते चकोबार आणलाय त्याच्यासाठी. आणि माझी आईस्क्रीम कशा खाते लोताड माझे पोर. आधी आईस्क्रीम मी खाणार. बर, स्वराजला आईस्क्रीम लय आवडते आहे ना. मी बसलोय ते आईस्क्रीम खात. हे पण आईस्क्रीमचा एन्जॉय घेत आहे आणि खात आहे. ॲक्च्युली त्यांना तेवढं थंड चालत नाही. त्यांना थंड काही खाल्लं की त्यांना ठसके जायला सुरुवात होतात, खोकला यायला सुरुवात होतो. पण चला म्हटलं दुपारची वेळ आहे आणि आम्ही दोघंच खाणार, तर तुम्ही एकटे तसे बसणार चांगलं नाही वाटत, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पण घेऊन आलेलो होतो. माझी पण आईस्क्रीम घेतली ह्या लुटाळ्याने आणि स्वतःची पण खातोय. मला देत नाही त्याची. दे मला थोडी, दे मला. खाल्ली ना आता. नाही थोडी. त्याला पडले का